इराण आणि अमेरिका यांच्यात इस्लामाबाद इथे झालेली चर्चा ही निष्फळ ठरल्यानंतर परिस्थिती ही आणखी चिघळली आहे आणि याच पार्श्वभूमीवर डोनाल्ड ट्रम्प यांनी स्ट्रेट ऑफ हॉर्मुझमध्ये लष्करी नाकाबंदीची घोषणा केली आहे, ज्यामागे इराणची आर्थिक कोंडी करणं हा मुख्य उद्देश असल्याचं बोललं जात आहे। आता ही सामुद्रधुनी म्हणजेच हॉर्मुझ इतकी महत्त्वाची का आहे, तर जगातील जवळपास 20% तेल पुरवठा हा याच मार्गातून होतो। त्यामुळे या नाकाबंदीचा थेट परिणाम जागतिक अर्थव्यवस्था आणि ऊर्जा सुरक्षेवर होणार हे निश्चित आहे। यालाच प्रत्युत्तर म्हणून इराणने तेलाच्या किमती $150 ते $200 पर्यंत नेण्याचा मॅथेमॅटिकल इशारा दिलाय। दरम्यान चीन सारख्या देशांनी या नाकाबंदीला उघडपणे आव्हान दिलंय, तर UK आणि फ्रान्स सारख्या अमेरिकेच्या पारंपरिक मित्र राष्ट्रांनी या लष्करी कारवाईपासून दूर राहण्याचा निर्णय घेतलाय। यामुळे अमेरिकेचं काहीसे एकाकीपण सुद्धा यातून दिसून येतंय। या सगळ्या घडामोडी भारतासाठी सुद्धा अत्यंत महत्त्वाच्या आहेत, कारण भारताची ऊर्जा सुरक्षा मोठ्या प्रमाणात याच मार्गावर अवलंबून आहे। तसंच इराणमधील चाबहार बंदर इथे भारताने केलेली मोठी गुंतवणूक सुद्धा धोक्यात येऊ शकते। आता या सगळ्याचा किंवा सध्या सुरू असलेल्या घडामोडींचा भारतावर नेमका काय परिणाम होणार आणि विशेषतः शेअर मार्केटवर काय परिणाम होणार पाहूयात आजच्या व्ह्यूज रूम मधून। नमस्कार, मी शीतल आणि तुम्ही पाहताय ऑड इव्हन। आता या संपूर्ण संघर्षातील पहिला आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आंतरराष्ट्रीय कायदा। युनायटेड नेशन्स कन्व्हेन्शन ऑन द लॉ ऑफ सी म्हणजेच UNCLOS करारानुसार कोणत्याही देशाला आंतरराष्ट्रीय समुद्री मार्ग अडवण्याचा अधिकार नसतो। तरी देखील इराणने हॉर्मुझ मधून जाणाऱ्या जहाजांवर नियंत्रण ठेवून टोल आकारण्यास सुरुवात केल्याचा आरोप अमेरिकेने केलाय। तर दुसरीकडे अमेरिका म्हणते की त्यांची नाकाबंदी ही संपूर्ण सामुद्रधुनीवर नसून फक्त इराणशी संबंधित जहाजांपुरतीच मर्यादित आहे। पण या दोन्ही निर्णयांमुळे आंतरराष्ट्रीय नियमांची पायमल्ली होत असल्याचं आता स्पष्ट दिसतंय। या तणावाचा थेट परिणाम भारतासह इतर देशांवर सुद्धा होऊ शकतो। भारताची ऊर्जा गरज मोठ्या प्रमाणात या मार्गावर अवलंबून असल्यामुळे कोणताही अडथळा हा धोकादायक ठरू शकतो। भारताने पर्यायी स्रोत शोधण्यास सुरुवात केली असली तरी चाबहार प्रकल्प अजूनही मोठ्या जोखमीखाली आहे। इराणने भारतीय जहाजांना सूट देण्याचं आश्वासन दिलं असलं तरी परिस्थिती कधीही बदलू शकते। जागतिक अर्थव्यवस्थेवरही याचे गंभीर परिणाम होऊ शकतात। इराणने दिलेल्या मॅथेमॅटिकल इशाऱ्याचा अर्थ असा की तेलाच्या किमती वाढल्या तर त्याचे अप्रत्यक्ष स्वरूपात होणारे परिणाम अधिक घातक ठरतील। महागाई, व्याजदर आणि मंदी हे सगळं एकत्रितपणे जागतिक अर्थव्यवस्थेला हादरा देऊ शकतं। दरम्यान चीनने या संघर्षात स्पष्ट भूमिका घेत अमेरिकेला थेट आव्हान दिलंय। अमेरिकेच्या निर्बंधांकडे दुर्लक्ष करत चीनचे टँकर्स हे इराणमधून बाहेर पडतायत आणि त्यांनी हेही स्पष्ट केलंय की त्यांच्या ऊर्जा व्यवहारांमध्ये कोणताही हस्तक्षेप सहन केला जाणार नाही। त्यामुळे हा संघर्ष आता अमेरिका आणि इराण पुरता मर्यादित न राहता अमेरिका चीन तणावातही बदलताना दिसतोय। या सगळ्या परिस्थितीत आता अमेरिका काहीशी एकाकी पडताना सुद्धा दिसतेय, कारण ब्रिटनने या नाकाबंदीत सहभागी होण्यास नकार दिला असून फ्रान्स आणि ब्रिटन हे शांततापूर्ण तोडगा काढण्याचा प्रयत्न करतायत। यामुळे अमेरिकेच्या भूमिकेला मित्र राष्ट्रांचाच पूर्ण पाठिंबा नसल्याचं आता स्पष्ट होतंय। आता या सगळ्याला लष्करी दृष्टिकोनातून पाहिलं तर इराण हा लष्करी ताकदीत अमेरिकेपेक्षा कमी असला तरी इराणची युद्धनीती ही अत्यंत प्रभावी आणि धोकादायक मानली जाते। नेव्हल माइन्स, फास्ट अटॅक बोट्स, अँटी शिप मिसाइल्स आणि ड्रोन यांच्या मदतीनं इराण हा अमेरिकेच्या नौदलाला मोठं आव्हान देऊ शकतो। त्यामुळे हा तणाव कधीही युद्धात परावर्तित होऊ शकतो असं बोललं जातंय। याचबरोबर इराणने सौदी अरेबिया, UAE, कतार यांसारख्या देशांकडून नुकसान भरपाईची मागणी केली आहे। या नव्या अटींमुळे शांतता चर्चेची प्रक्रिया आणखी गुंतागुंतीची होण्याची शक्यता सुद्धा वर्तवण्यात येते आणि अमेरिकेचे मुख्य उद्दिष्ट इराणला अण्वस्त्र निर्मितीपासून रोखणं हे अजूनही पूर्ण झालेलं नाहीये। पुरवठा साखळीवरही या संघर्षाचा मोठा परिणाम दिसतोय। हॉर्मुझ मधून जाणाऱ्या जहाजांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली आहे आणि जर हा मार्ग पूर्णपणे बंद झाला तर इंधन, अन्न आणि औषधांचा जागतिक तुटवडा निर्माण होऊ शकतो। दरम्यान रशिया आणि पाकिस्तान या वादामध्ये मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करतायत, मात्र त्यांचा सहभाग तणाव कमी करेल की वाढवेल हे अजूनही स्पष्ट नाहीये। या सगळ्या संघर्षाचा सगळ्यात मोठा फटका सामान्य जनतेला बसतोय। इराणमध्ये औषधं आणि जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे हे एक प्रकारचं आर्थिक युद्ध बनत चाललंय। शेअर मार्केटवर सुद्धा हळूहळू याचे परिणाम दिसून येत आहेत। शेअर मार्केटची परिस्थिती जाणून घेण्यासाठी आणि गुंतवणूकदारांनी या सगळ्या काळात नेमकी काय काळजी घ्यायला हवी आणि कशी गुंतवणूक करायला हवी याबद्दल आपण अनिश केळकर यांच्याशी संवाद साधणार आहोत। सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे ऑड इव्हनच्या व्ह्यूज रूम मध्ये।
सर काय सांगाल, एकूणच या पश्चिम आशियातील सुरू असलेल्या संघर्षाचा गेल्या काही दिवसात शेअर मार्केटवर नेमका काय परिणाम झालाय? सो ओव्हरऑल शेअर मार्केट समजा आपण बघितले तर आतापर्यंत निफ्टी जो सर्वात मोठ्या 50 कंपन्या आहेत तो ओव्हरऑल 15% पीकपासून पडलेला आहे. तिकडनं मागच्या एका आठवड्यात बघितलं तर जेव्हा सीज फायरची न्यूज अनाऊन्स झाली तेव्हा रिकव्हरी बऱ्यापैकी आली. सो ओव्हरऑल अजूनही तो 8% डाऊन आहे फ्रॉम द 52 वीक हाय. मिड कॅप जो म्हणजे पुढच्या 150 कंपन्या आहेत 121 ते 250, तो बघितला तर रफली 14% पीकपासून करेक्शन झालेलं. त्यात पण बघितलं रिकव्हरी खूप चांगली आहे. ओव्हरऑल आपण आता 7-7.5% खाली आहोत. स्मॉल कॅप म्हणजे ज्या शेवटच्या 250 कंपन्या आहेत त्या जरी आपण बघितल्या तर तिकडे 15% करेक्शन झालेलं, पण तिकडे पण रिकव्हरी खूप चांगली आहे. सो स्मॉल आणि मिड कॅपमध्ये स्पेशली रिकव्हरी जास्त दिसते आपल्याला लार्ज कॅपपेक्षा. हे पहिलं करेक्शन असेल जिकडे की बेसिकली स्मॉल आणि मिड कॅपपेक्षा लार्ज कॅपमध्ये करेक्शन जास्त दिसून आलेलं आहे. ह्याची मेन 2 कारणं होती की जे 2 मोठे घटक आहेत लार्ज कॅपमधले, जे आपले बँक्स आहेत जे रफली 20% आहेत निफ्टीच्या, आणि आपले IT सेक्टर आहे जो साधारण 15 ते 18% आहे ओव्हरऑल निफ्टीच्या. हे 2 अंडर परफॉर्म करत होते बिकॉज IT सेक्टर तुम्हाला माहिती AIच्या न्यूजमुळे सध्या प्रॉब्लेम आहे. आणि प्रायव्हेट बँक बघितलं तर HDFCची न्यूज आलेली आणि ओव्हरऑल प्रायव्हेट बँकिंग सेक्टरच बघितलं तर व्हॅल्युएशन बऱ्यापैकी खाली आल्यामुळे ओव्हरऑल तिकडे बऱ्यापैकी मोठं करेक्शन बघण्यात आलेलं आहे. मग आत्ताच्या घडीला गुंतवणूकदारांनी नव्याने गुंतवणूक करायला हवी का? आणि ही सगळी परिस्थिती पाहता गुंतवणूकदारांनी नेमकी काय काळजी घ्यायला हवी आहे? सो नवीन गुंतवणूकदारांनी समजा विचार केला तर 3 गोष्टी इव्हॅल्युएट करायला पाहिजे. पहिल्या असतात की व्हॅल्युएशन्स बघितले तर आम्ही ICICI म्युच्युअल फंड EVI इंडेक्स म्हणून पब्लिश करतो. तो समजा बघितला तर आफ्टर 6 लॉंग इयर्स तो ग्रीन झोनमध्ये आलाय, जो बेसिकली सांगतो की इन्व्हेस्ट इन टू इक्विटीज. सो व्हॅल्युएशन्स तो बेसिकली 4 पॅरामीटर्स वरती काम करतो. प्राइस टू अर्निंग रेशिओ, प्राइस टू बुक रेशिओ, मार्केट कॅप टू GDP, आणि अर्निंग्स यील्ड काय आहे, डिव्हिडंड यील्ड काय, बेसिकली इंटरेस्ट रेट काय चालू आहेत आणि अर्निंग्स यील्ड काय आहे. हे 4 घटक घेऊन तो एक बेसिकली नंबर देतो विच डिटर्मिन्स की मार्केट्स महाग आहेत का स्वस्त आहे. सो व्हॅल्युएशनचा पॅरामीटर बघितला तर आपण निफ्टीचा PE जरी बघितला तरी तो 10 इयर ॲव्हरेजच्या खाली आहे. सो व्हॅल्युएशन्स बऱ्यापैकी चांगले झाले एज कम्पेअर टू 1.5 वर्ष आधी. EVI जरी बघितला तरी इन्व्हेस्ट इन टू इक्विटी झोनमध्ये गेलाय. सो हळूहळू इक्विटीत लोकांनी अलोकेट करायला पाहिजे ऍसेट अलोकेशन बघून स्वतःचं. पण ही खूप चांगली वेळ इन्व्हेस्ट करायला. आम्ही काय म्हणतो की गुड न्यूज अँड गुड प्राइजेस नेव्हर कम टुगेदर. इधर गुड न्यूज असेल किंवा गुड प्राइजेस असतील. आज बघितलं तर न्यूज खराब आहे, भीती बऱ्यापैकी आहे मार्केटमध्ये, म्हणून आपल्याला गुड न्यूज मिळत आहेत. फक्त ऑल इन नाही गेलं पाहिजे कोणीच, बिकॉज सिच्युएशन अजूनही फ्लुइड आहे आणि ही बदलत राहील दर दिवशी. सो एव्हरी सिंगल डे समजा आपल्याला STP थ्रू करता आलं तर तो एक्सपिरियन्स जास्त चांगला राहील इन्व्हेस्टरसाठी. शेवटचा प्रश्न आणि महत्वाचा प्रश्न विचारते, तो म्हणजे आणखी किती दिवस शेअर मार्केटवर याचे परिणाम असेच पाहायला मिळतील? ही अशी सिच्युएशन किती दिवस राहील कोणच नाही सांगू शकत. पण ओव्हरऑल आम्ही जेवढं हिस्ट्री आपण स्टडी केली समजा तर कोविडचं पण आपण बघितलं तर 23 मार्च 2020ला ऍक्च्युली मार्केटचा बॉटम झाला. हा चार्ट आहे तो पण मी शेअर करीन की बेसिकली जसा निफ्टी वाढत गेलाय तशा कोविडच्या केसेस पण वाढत होत्या. सो ऍक्च्युली मार्केट्स आर ऑलवेज फॉरवर्ड लुकिंग. सो मार्केट पुढचे 2 ते 3 क्वार्टर डिस्काउंट करत असतो की या वॉरच्या केसमध्ये थोडं जरी सीज फायर आलं किंवा मार्केटला कळालं की हे पटकन संपणार आहे तर मार्केट पटकन वाढेल आणि तशी ऑपॉर्च्युनिटी पण नाही देणार परत आत येण्यासाठी. सो जोपर्यंत न्यूज वाईट आहे तोपर्यंतच डिप्लॉय करायला खूप चांगली संधी आहे. धन्यवाद सर तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी. खरं तर आता सगळ्यात मोठा प्रश्न असा आहे की हा संघर्ष अजून किती पुढे जाणार आहे. जर अमेरिकेने इराणशी संबंधित जहाजांवर कारवाई केली तर इराणने आखाती प्रदेशातील बंदरांवर हल्ल्याची धमकी दिली आहे आणि अशा परिस्थितीत हा संघर्ष आणखी चिघळू सुद्धा शकतो. म्हणूनच स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ मधील हा तणाव केवळ 1 किंवा 2 देशांचा प्रश्न राहिलेला नाहीये, तर तो संपूर्ण जगासाठी एक महत्त्वाचा मुद्दा बनलाय. आणि जर परिस्थिती ही नियंत्रणात आली नाही तर त्याचे परिणाम जागतिक अर्थव्यवस्था, ऊर्जा सुरक्षा आणि शांततेवर अत्यंत गंभीर आणि दुर्गामी ठरू शकतात. हेही तितकंच खरंय. या सगळ्या परिस्थितीबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा आणि ऑड इव्हनला सबस्क्राईब करायला विसरू नका.